हाय नमस्कार सगळ्यांना आणि आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या ताई दादांचं मनापासून स्वागत. हा शब्द मी लय दिवसापासून विसरले होते बरं का. पहिलं म्हणजे कसं डोक्यात यूट्यूबचं इतकं टेन्शन असतं ना, काय काय लक्षात ठेवणार आहे माणूस. एक तर व्हिडिओ व्हायरल होत नाही ते एक टेन्शन, आणि वेगवेगळे कसे कसे व्हिडिओ टाकावा ह्याचं एक टेन्शन, आणि किती बी चांगले व्हिडिओ टाका ते व्हायरल होत नाही त्याचं एक टेन्शन. बस बस खाली बस. हां बस बस ना. ही पोरगी घरी नसताना घरी ना थोडं स्टॉप केलं तर बरं का. जानू लय वैताग देऊ राहिली. जानू आज घरीचे शाळेत गेलेली नाही त्यामुळं. तर मी तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओ सोडला होता की मी माझे जीवन कहाणीचे भाग तुम्हाला सांगन बरं का. तर मग आजपासून सांगायला सुरुवात कर, म्हणजे आजपासून शुभारंभ केला असं थोडक्यात समजून घ्या. आजपासून मी जेवढं जमन जेवढं आठवण तेवढं तुम्हाला प्रामाणिकपणाने आणि खरं खरं सांगन, आणि खोटं एकही शब्द सांगणार नाही हे सांगते बरं का. तर चला, माझं माहेरचं नाव विद्या दादासाहेब गोरे आणि सासरचं नाव विद्या दिलीप सिन्नरकर. तर आता कहाणी सांगायची जर म्हणली तर माहेरपासून स्टार्ट करते यावं लागन, आणि नंतर निम्म्यामध्ये आल्यानंतर सासरचं स्टोरी सांगायची. म्हणजे माझ्या जीवन कहाणीतल्या सासरच्या बाबतीत सांगायचं आधी माहेरचं. म्हणजे समजून घ्या तुम्ही, मी काय एवढी शिकलेली नाही किंवा एवढी मला टॅलेंट नाही ते काही कुठल्या गोष्टी सांगण्या बिगण्याबाबत. तर हे झालं नावाच्या बाबतीत. आणि सासर हे श्रामपूर, सॉरी माहेर श्रामपूर, सासर श्रामपूरपासून 13 किलोमीटर अंतरावर चितळी जळगाव इथं आहे बरं का. आणि माहेरचं जर म्हणाल तर आम्ही 4 भावंड, म्हणजे मी आणि 3 भाऊ, त्यामध्ये माझा दुसरा नंबर, आणि माझ्यापेक्षा एक मोठा भाऊ आणि माझ्यापेक्षा 2 लहान भाऊ. तर लहानपणी असं बालपण काही असं इतरांसारखं सुख आनंदात एकदम सगळं हाऊस मौस पुरवण्यात असं काही गेलं नाही बरं का. आणि तसं पाहायला गेलं ना तर वडील लहानपणी रुसून आलेले होते असं ते सांगायचे बरं का. आपल्याला नाही माहिती, पण मग सांगायचे म्हणून मला आठवलं म्हणून सांगते. आता कहाणी सांगायची म्हणलं सगळं काही खरं खरं सांगावं लागणार. तर प्रॉपर गाव कर्जत तालुक्यातील मिरजगाव तिथालचं, पण एकटे वडील इकडं आल्यामुळं इकडंच लग्न झालं, इकडंच कामाला लागले, इकडंच संसार प्रपंच पूर्ण आयुष्य इकडंच गेलं. त्यामुळं बाकीचे इतर भावकी इतर नातेवाईक सगळे गावावरतीच, आणि आमचं घर फक्त एकटं इकडं. त्यामुळं भावकीशी नातेवाईकांशी जास्त कोणाशी कॉन्टॅक्ट नाही, जास्त काही येणं जाणं नाही. म्हणजे यायचे माझे चुलते बिलते यायचे बरं का, जे यायचे ते चुलते बारले, बाकीचे जवळ येतात पण ना धड तिथं येत ना दुसरीकडं कुठं. आणि मी पण सांगायचं झालं तर इतक्या लांब अंतर असल्यामुळं तिकडं आमचं बी जाणं येणं नाही, त्यांचं इकडं जाणं येणं नाही. म्हणजे सख्खी नाती असून नसल्यात जमा थोडक्यात बरं का. बालपणचं सांगायचं झालं तर वडील सूतगिरणीत कामाला होते. इथं घर स्वतःचं नव्हतं, भाडोत्री होतं. त्याच्यामुळं म्हणजे मला आहे ना जमन तसं सांगते बरं का मी. त्याच्यामुळं कंडिशन पण काय, घराची परिस्थिती बी घरातली एवढी खास नव्हती. त्यातली त्यात म्हणजे मी झाले, मोठा भाऊ झाला, त्याच्यानंतर माझ्या पाठचा भाऊ हा काही 3 का 4 महिन्याचा असताना बरं का, मला म्हणजे ऐकण्यात आलं तेवढं सांगते, तेव्हाच वडिलांचे म्हणजे सूतगिरणीत कामाला असताना, श्रामपूरला पूर्वी सूतगिरणी होती, आता ती बंद पडली. म्हणजे आम्ही लहान असतानाच बंद पडली, जवळजवळ मी 5वी-6वीला असतानाच बंद पडली बरं का. त्या सूतगिरणीत कामाला असताना ती बंद पडली, आणि तेव्हा जे कामाला होते तेव्हा त्यांच्या डोळ्याला तिथं, त्याच्या आधीची माझी स्टोरी सांगावं लागेल. हां, तर मी लहान असताना माझ्या हाताला अपंगत्व कशामुळं आलं, तर लहान किती 3.5 वर्षाची होते वाटतं. 3.5 वर्षाची असताना ताप आला. तापामध्ये डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, जेणेकरून माझ्या आयुष्याचं पूर्ण वाटोळं झालं. तापात इंजेक्शन दिल्यामुळं माझ्या अर्ध्या अंगावरून वारं गेलं होतं.
वारं म्हणजे तोंड वाकडं झालतं, एक हात आणि एक पाय निकामी झालता. वडिलांनी भरपूर म्हणजे उपचार केले, दवाखाने आयुर्वेदिक उपचार भरपूर केले, पण कुठं काही फरक पडला नव्हता. त्यानंतर शोध लागला नगरच्या दवाखान्यामध्ये, कुठेतरी फरक पडला होता वाटतं मला. तोंड नीट झालतं, पाय क्लिअर झालता, हात पण क्लिअर झाला होता. आणि नाही सॉरी, तोंड पाय क्लिअर झालता, हात निम्मा क्लिअर होत आला होता. त्यानंतर असं जे घडलं याला म्हणतात कमनशिबी आणि पालथ्या तकदीराचं. वडील तिथं पुजारी होते मंदिरामध्ये, तर मंदिरासमोर असं झाड होतं वाटतं, घाणेरीचं झाड बरं का, इतकं विषारी. म्हणजे त्या मला तर वाटतं आता आपल्या बाबतीत एवढं घडलं म्हणलं, ते विषारी नाही महाविषारी असं. वडील ते झाड तोडत असताना ते घाणेरीची फांटी, खूप मोठं झाड होतं वाटतं बरं का, ते सांगायचे म्हणजे आता वडील पण नाही, सांगायचे खूप मोठं झाड होतं. त्यांच्या मित्राला त्या झाडाचं अर्धा भाग तुटला, अर्धा भाग त्याच्या हातात धरायला दिलता, आणि इकडून त्यांनी काट्याच्या त्या घाणेरीच्या झाडावर मारताना इकडून फटका बसायला आणि तिकडून त्यांच्या मित्रांनी सोडायला एक टाईम झाला. नेतीच्या मनातच असेल कदाचित तसं. ते झाड सोडल्यानंतर त्यांच्या पूर्ण डोळ्यामध्ये, पूर्ण तोंडावरती ते काटे असे, म्हणजे डोळे उघडे असताना तर असं लागलं असेल ना, तर ते घाणेरीच्या काट्यामुळं त्यांचे डोळे निकामी झाले. डोळे गेले म्हणजे त्यांची दृष्टीच गेली. दृष्टी गेली का वडिलांची? म्हणजे जे वडील माझ्या हाताचा दवाखाना करत होते, माझ्यासाठी एवढं झटत होते, मी व्यवस्थित व्हावी, एकदम धष्टपुष्ट, जेणेकरून मला जे अपंगत्व आलं होतं ते जाण्यासाठी जेवढे ते कुटाने करत होते. इतर साथ कोणाचीच नव्हती बरं का गावावर, म्हणजे ना आईच्या माहेरच्या लोकांची, ना वडिलांच्या नातेवाईकांची. फक्त जेवढं बी करणारे होते काही सुख दुःख आल्यानंतर ते वडील आणि आईच. तर त्यांचे डोळे गेले का? त्यांचे डोळे गेल्यानंतर माझा हात राहिला का असाच, मग नीट रिपेअर होत आलेला हात असाच राहिला. आणि तो राहिला, तो जन्माचा राहिला, आणि त्या हातामुळं उभ्या आयुष्याची वाट लागली. समजने वाले को इशारा काफी. तर असं झाल्यानंतर मग काय घरातली परिस्थिती कशी असते, मग मला असं आठवतं की मला म्हणजे आठवतं. त्यानंतर मी आजोळाला, म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव आहे, तिकडं 1-2 वर्ष होते वाटतं. नंतर शाळेत जाण्याच्या वयाची झाल्यानंतर मग परत आईवडिलांनी आणलं असं वाटतं बरं का. आणलंच होतं थोडं लहानपणीचं इतकं आठवतं माणसाला, तर आणलं. त्यानंतर मग घरातली परिस्थिती, वातावरण, तुम्ही विचार करा, 4 लेकरं, नवऱ्याचे आपले डोळ्या गेल्यानंतर एकटी बाई काय करीन काय नाही, ही कंडिशन कशी असेल घरातली आणि कशी नाही, हे सगळ्यांना काही सांगायला नाही पाहिजे, परिस्थिती कशी असेल कशी नाही. तर मग असं करत मग वडिलांना आहे ना, म्हणजे डोळे गेल्यानंतर जे पैसे भेटले होते ते पैसे त्यांनी सुरतला दवाखान्यामध्ये लावले होते बरं का. म्हणजे काय त्या काळात 80,000 भेटले. त्यांनी पण कोणाचा विचार नव्हता केला, ना बायकोचा, ना संसाराचा, ना प्रपंचाचा, सगळे पैसे तिथं लावले. लहान मुलाचा एक डोळा होता, म्हणजे ते मूल एक्सपायर झालेलं होतं. मग असं म्हणतात डॉक्टर लोक, माणूस जर मेलं ना, त्याच्या शरीरामधल्या अवयवांमध्ये जीव असतो. 1 दिवसानंतर त्यांना तो लहान मुलाचा डोळा टाकला होता. त्यांना एका डोळ्याने भुरकं दिसायला लागलं होतं, पण कामधंदा काही करायचे नाही, एका जागेवरच बसून राहायचे. सगळं काही घरातलं आहे ना आईच बघायची बरं का. आई बी बघायची, तिने पण भरपूर कष्ट केलेलं होतं, की लोकांचे असं स्वयंपाकाच्या कामाला जायची, लग्न बिग्न असतात ना त्याच्यामध्ये स्वयंपाकाच्या कामाला जायची. परत तुम्हाला सांगते, गवतं बिवतं विकून काय थोडेफार पैशाचे, त्याच्यातच थोडंफार कसं तरी हालाकीच्या पद्धतीत घर चालायचं. नंतर कसा लक लागला आणि कशी थोडी हळूहळू परिस्थिती सुधरून गेली, हे पण मी तुम्हाला सांगेन बरं का. नंतर मग मोठा भाऊ हा किती 4थीत असतानापासूनच आहे ना, त्याने पण भरपूर कष्ट केलं. तो पण आहे ना, म्हणजे 4थीत असतानापासून शाळा बघून कामाला जायचा. तेव्हा त्याला किती रोज होता, 5 रुपये रोज होता, ते बी कमवून शाळा बघून जायचा यायचं त्याने करून. मग असंच आईच्या कष्टातल्या पैशातून, भावाच्या पैशातून कसं बसं घर चालायचं.
नंतर सगळे मोठे मोठे म्हणजे असे शाळेमध्ये सगळे होतेच, पण मग मोठे झाल्यानंतर आहे ना मोठा भाऊ कामाला जायचा, आई कामाला जायची. नंतर आहे ना असं श्रामपूरला दही लई विकत बरं का, म्हणजे इतक्या प्रमाणात विकत ना लिमिटच्या बाहेर. मी पण विकलेलं आहे बरं का लहानपणी. तर मग त्या दह्याच्या धंद्यामध्ये एवढा लग बसला ना, 20 रुपयाचा 40 लिटरचा कॅन जर आणला ना त्याचे व्हायचे 400-500 असा लग बसला. तिथून परिस्थिती थोडी का होईना सुधरत गेली बरं का. तर असं म्हणजे ते दह्याच्या धंद्यातून परिस्थिती सुधरत गेली थोडीफार का होईना. सांगायचं म्हणल्यानंतर आठव सांगावं लागतं बरं का. मग नंतर मोठ्या भावाचं शिक्षण झालं. तो नंतर 8वी ते 9वी 10वी नाईट हायस्कूलला जायचा. दिवसभर काम करावं लागायचं. दह्याचा धंदा म्हणल्याने तो अफाट होता. रोजचं किती 4 आणि 5 हजार लिटर दूध आणावं लागायचं. ते डायरेक्ट आहे ना 500च्या 1000च्या 2000च्या टाक्यांनी दूध आणावं लागायचं. त्याच्यामुळं त्याची पण शाळा सुटली. त्याचं पण शाळेत जास्त डोकं नाही चाललं कामाच्यामुळं. आणि नंतर मग माझं झालं ते 10वी शिक्षण. 10वी शिक्षण कसं झालं तर आईला आणि भावाला असं त्या दह्याचं दुधाचं काम करावं लागायचं. मला घरातलं टोटल सगळं काम करून शाळेत जावं लागायचं. त्याच्यामुळे ते शाळेत पण जास्त म्हणजे असं अभ्यासात म्हणजे घरात एकदा का लहान म्हणजे शिकण्याचं वय असलं ना, डबल जबाबदारी जर लेकरांच्या डोक्यावर जर असल्या ना, तर त्या मुलाला आहे ना शिक्षणाच्या बाबतीत आहे ना गोडी आणि रुची राहत नाही. एकच फक्त कोणतं तर एक तर काम, नाही तर एक तर शाळा असं पाहिजे. पण तसं माझ्या बाबतीत घडलं नाही. माझ्या बाबतीत मी घरातली सगळी कामाची म्हणजे आईला कुठलंच काम करून देत नव्हते. सगळं घरातलं एक हात होतं तरी सारं घरातलं काम उरकून आवरून शाळेमध्ये जावं लागायचं बरं का. शाळेमध्ये जावं लागायचं. बरं चला, इथून पुढचा भाग आहे ना मी तुम्हाला जेवढे भाग होतील जेवढं आठवण तेवढं मी तुम्हाला सांगन. इथं व्हिडिओ अपलोड करायला डेटा जास्त लागन, व्हिडिओ जास्त मोठा झाला आहे का काय म्हणून इथं डोकाडोपी चालू आहे. बरं चला, बाय सगळ्यांना. आणि मी सांगते हे तुम्हाला आवडतंय की नाही ते पण कमेंटद्वारे मला नक्की सांगा.